परमेश्वर सकलस्य रुद्राध्यायस्य देवदुष्टाभ्यां नमः दशपूर्णमासात्मने दक्षिणेभ्यां नमः चातुर्मास्यात्मने मध्यमाभ्यां नमः हिरण्यवशमदात्मने अनामिकाभ्यां नमः ज्योतिष्ठोत्मात्मने कनिष्ठिकाभ्यां नमः सर्वगत्वात्मने करतलग्निहोत्रात्मने हृदयाय नमः रुद्रा श्री रुद्रसूक्त प्रदेवोपन प्रयजन्तु सौख्यं शुद्धा स्फटिक संकाशं शुद्ध विद्याप्रदायकं शुद्धं पूर्णचिदानन्दं सदाशिवमहं भजे। ओम नमो भगवते रुद्राय ओम नमस्ते रुद्रामन्यवावुतो देशवे नमः नमस्ते अस्तु तन्मने शिवातना रघोरवावकाशिने दह्यानस्तनवाचिन्दमया गिरिशं दाविजागसे यामिशं गिरिशन्दास्ते विभर्ष्यस्तवे शिवां गिरिद्रदां गुरु माहिगंसे पुरुषं जगत् शिवेन वचसा त्वा गिरिशाच्च वधावते यथा सर्वमिज्जगदायक्ष्मकं सदनासदा असभ्यो सर्पदे नीलग्रीवो विलोहितः उदयनं गोपाद्रोषदोषरुदार्यः उदयं विश्वभूतारे सदृशो निलयादिनः नमोऽस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मेढुसे अधोय सहत्वानो हस्तेभ्यो यादिर्मिष्टमास्ते बभुवदेदनः तयास्मान् विश्वदस्त्वामय उवाभ्यामुदते नमो बहुभ्यां दवदन्मने परिधे दन्मनो वेदेरस्मान् धृणक्तो विश्वदः अधोयाय सुदिस्तवारे अस्मन्निलेहितं शम्भवे नमो नमः नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्रयम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिगाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय ते नमो नमः अग्नाविष्णो सजोषजय मावर्धं दोवां गिरः दुम्ने द्वारे विरागतं वाजश्च मे व्रसवश्च मे व्रयतिश्च मे व्रसिदिश्च मे आत्माज मे तनुश्च मे शर्मज मे वरमज मे अंगानि च मे स्थानि च मे वरगुंसि च मे शरीराणि च मे इति रुद्राध्याये नमगे जमगे प्रथमोऽनुवागेन षोडशोपचारपूजां ओम नमो भगवते रुद्राय ओम यद्भक्तिले संपर्कात् परमानन्दमः तस्मै ते चरणाब्जाय वादे वेदाय देवानां देवतात्मने आचमनं कल्पयामीश शुद्धानां शुद्धे वेदवे सुरभिनोगकरत्राण आयुगुं शिदारिषद शुक्रमसे ज्योतिरसे तेजोसि देवो वत्समेतत्पूर्णाद्विचित्रेण पवित्रेण वसव सूर्यस्सरस्वते मधो वातारुदायते मधुक्षरन्ते सिन्धवः माध्वीरासंदोषिते मधो नक्रमदोषसे मधोमत्वा देवं रजः मदो देवस्तो नाभिधा मधुमानो वनस्पते मदो मामस्तु सूर्यः मद्भिर्गावो भवन्तुनः मधुना स्नावयामे मूलमन्त्रेण सिद्धोर्गेण स्नावयामे स्वादुपवसुदिव्याय जन्मने स्वादुरिन्द्राय सुहविदुनाम्ने स्वादुरुद्राय वरुणाय वायवे बृहस्पतये मधुमाम् अजाभ्यः आभो वायुतमासञ्जलिलमेव शरण्यमाहवे शिरान्यदिशाञ्जपतये नमो नमः वृक्षेभ्यो हरेकेशभ्यो पशुनां पतये नमो नमः सस्पिञ्जराय द्विषिमदेवधिनां पतये नमो नमो बब्लोष्याय विविहादिने अन्ननां पतये नमो
नमः हरिकेशाय पविदिने बुद्धनाम्बदये नमो भवस्य हेदय जगदाम्बदये नमो नमः रुद्राय वददाविने क्षेत्रनाम्बदये नमो नमः शोदाय अन्ध्याय वन्दनाम्बदये नमः हिताय सावदये रुक्षाम्बदये नमो नमः मन्त्रिवाणि उच्चै ग्रोधाय ग्रन्थये दे पदिनाम्बदये नमो नमः कृष्णविदाय सावदे तत्त्वनाम्बदये नमः जयश्चञ्जवादिपत्यञ्च मे अन्नश्च मे भावश्च मे मश्च मे अम्बश्च मे हेमाज मे महेमाज मे वरिमाज मे मधिमाज मे वश्वाज मे द्रावुयाज मे रुद्रञ्ज मे रुद्धिश्च मे सत्यञ्च मे श्रद्धाज मे निधियो नमागः निधियो नमागेनां षोडशोपचारमूर्धा भवेयोः ॐ नमो भगवते रुद्राय तृतीयो नमागः तृतीयो नमागेनां षोडशोपचारमूर्धां तदयोः नमः विराजनेभ्यो विदग्धवस्तवो नमो नमः धनाभ्यः श्रीवन्मदिवस्तवो नमो नमः कृत्येभ्यो कृत्यवदिवस्तवो नमो नमः रोधेभ्यो रोधवदिवस्तवो नमो नमः गणेभ्यो गणपतिवस्तवो नमो नमः विरोधेभ्यो विश्वरथवस्तवो नमो नमो महाभ्यस्तवो नमो नमः रथेभ्यो रथेभ्यस्तवो नमो नमः रथेभ्यो रथावतिवस्तवो नमो नमः रथेभ्यः रथावतिवस्तवो नमो नमः सेनाभ्यः सेननिवस्तवो नमो नमः शत्रुभ्यः संग्रहितवस्तवो नमो नमः सत्स्यभ्यो रथगर्भस्थो नमो नमः कुलालेभ्यः सर्वरेभ्यस्तवो नमो नमः पुञ्जेष्ठेभ्यः निषादिवस्तवो नमो नमः ईशोद्रभ्यो तन्मुखभ्यस्तवो नमो मृगोभ्यः शनिभ्यस्तवो नमो नमः अश्वभ्यस्तवो नमः ऊर्ध्व मे संगदाज मे वयश्च मे रसश्च मे घृतञ्च मे मदोज मे सद्भिश्च मे सवीरिश्च मे प्रसीद मे रस्तिश्च मे जयजञ्ज मार्विभ्रञ्च मे ध्वनेद नमो क्रियायत प्रथमायत नमो सवेदाधीरायत नमः शीघ्रियायत सिद्ध्यायत नमो ऊर्ध्वायत वस्वन्धायत नमः स्रोतस्यायत भेभ्यायत अश्वाज मे बुद्धिगाज मे गिरयश्च मे वरोदाश्च मे शिवदाश्च मे वनस्पदाश्च मे हिरण्यञ्च मे यश्च मे शेषञ्च मे द्रव्यश्च मे बुद्धिगाज मे गिरयश्च मे वरोदाश्च मे शिवदाश्च मे वनस्पदाश्च मे हिरण्यञ्च मे यश्च मे शेषञ्च मे द्रव्यश्च मे श्यामञ्च मे लोहञ्च मे अग्निश्च मावश्च मे वेदश्च मे वेषाभयश्च मे गृष्टभक्त्यञ्च मे आवृष्टाभक्त्यञ्च मे ग्राम्याश्च मे वशवरण्याश्च यज्ञेनाकलदा उत्तञ्च मे वृक्षश्च मे भोदा
नमो वीर्यर्षाय कल्याय नमः श्लोक्याय वसुन्याय नमः वन्ध्याय वत्साय नमः श्रवाय मधुश्रवाय नमः आशुषेणाय शरदाय नमः शोराय गोविन्दे नमो वरधेणे वरदिने नमो बिल्वेणे कलसेने नमः श्रुताय सुदसेनाय अग्निश्चमो इन्द्रश्चमे सोमश्चमो इन्द्रश्चमे सवितादमो इन्द्रश्चमे सरस्वतीजमो इन्द्रश्चमे पूषादमो इन्द्रश्चमे बृहस्पतिश्चमो इन्द्रश्चमे मित्रश्चमो इन्द्रश्चमे वरुणश्चमे अधिपतिश्चमा उपावंशश्चमे अन्द्रामश्चमा ऐन्द्रमा यमश्चमे मैत्रामरुणश्चमा श्वेनश्चमे प्रतिप्रस्थानश्चमे नमो दुन्धोभ्याय च हरण्याय च नमो दृष्टवे च ब्रह्मरोषाय च नमो दूताय च प्रहिताय च नमो निषग्गिणे च शुधिमते च नमस्तेक्षे च वेदायुधिने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च नमः श्रोत्याय च मध्याय च नमः काठ्याय च निभ्याय च नमः सोऽध्याय च सरस्याय च नमो नाध्याय च वसन्धाय च नमः कोभ्याय च वठ्याय च नमो वर्षाय च वर्षाय च नमो मेघ्याय च विदित्याय च नमः इन्द्रियाय च दत्ताय च नमः अर्वाध्याय च रेश्म्याय च नमः वास्तव्याय च वास्तुभाय च विशेषतया नो मृडाधीमसे इमागं रुद्रायागमसे गवर्धेनेक्षेद्भिराय वरवरामहे मतिं यथा न सद्भिवदे चतुष्वदे विश्वं पुष्टं ग्रामे अस्मिन्ननादुरामुद्धोदनामयक्षते रुग्भं मृडा चरित्रे रुद्रस्तवा नोन्यन्थे अस्मन्निवा मन्दसेनाः पारीन्वा रुद्रस्य हेते ऋणक्तो परे द्वेषस्य धर्मदेरगायुः अवस्थेनामगमस्तुकायतनयाय मृडाय मृडष्टमा शिवा नमो शिवो न सुमना भव रामे वृक्षाय विदाय कृत्रिं वसानाच रविनागं विप्रदागहे विखीरिध विलोहिता नमस्ते अस्तु भगवः रड्ढाञ्च मे धेनुश्च मायोरग्नेनागलवदां बाणो यज्ञेनागलवदां व्यानो यज्ञेनागलवदां वाग्यज्ञेनागलवदामात्मा यज्ञेनागलवदां यज्ञो यज्ञेनागलवेदाम् ब्रह्मा देवदे ब्रह्मणो देवदे ब्रह्मा शिवो मे अस्तु सदा शिवो मृत्युञ्जयाय रुद्धाय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके देवी शिवनारायणे नमोऽस्तुते कात्यायनाय विद्महे कन्याकुमारी च धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात् जयन्ती मङ्गलाकारे भद्रकाळे कमालिने दुर्गा क्षमा शिवा धात्रे स्वाहा सुधा नमोऽस्तुते गौरीर्मा सलिलानि दक्षते धिवदे सा चतुष्पदे अष्टापदे नवपदे देवगं रुद्धावस्त्रितः ये रक्षे सौषस्मिञ्जरानिरग्धेवा विलोहितः ये रक्षे ममादिनिरग्धेवा शितिकण्डादिवगं रुद्रावस्त्रितः ये रक्षे सौषस्मिञ्जरानिरग्धेवा विलोहितः ये भूधनामधिपतयो विषेगासाकवर्तिनः ये अन्येषु विदन्ति पात्रेषु विपातो जनान्ः ये पदाम्बदे रक्षया इलभृतायो यतः ये तीर्थानि प्रचारन्ते सुखावन्तनिसिंहः
एतावन्तश्च भूयामृतस्य दिशो रुद्राविदस्तिरे नमो रुद्रेभ्यो यो पृथिव्याय अन्तरिक्षे ये दिवेशामुन्नमोदवशमेस्य वस्यभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रदेश दशोर्ति एका विगुंसतिश्च मे त्रयो विगुंसतिश्च मे पञ्चा विगुंसतिश्च मे सप्ता विगुंसतिश्च मे नवा विगुंसतिश्च मा एकत्रिगुंसश्च मे त्रयस्त्रिगुंसश्च मे विजश्च दशश्च सवश्च मूर्धाज विष्णुश्चान्द्यायानुश्चान्दश्च भुवनश्च भुवनश्च देवतिश्च त्रयम्बकमिजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ऊर्ध्वारुकमिन्द्रां मृत्योर्मुक्षीयमामदाहत गन्धद्विहारां दरदर्श्यां नित्यपुष्टां दर्शने ईश्वरेगं सर्वभूतानां दाम्यहोह्वये श्रियं दिव्यवृन्धारयामि ಈಗ ಆ ತಾಯಿಯ ಮಹಾಮಂಗಳಾರತಿ
ಈಗಷ್ಟೇ ಆ ಮಹಾನ್ ತಾಯಿಯ ಮಹಾಮಂಗಳಾರತಿ ಮುಗಿದಿದೆ. ಮತ್ತೆ ಅಲಂಕಾರಕ್ಕೆ ಸಿದ್ಧ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತದೆ. ಭಕ್ತಾದಿಗಳೆಲ್ಲರೂ ಈಗಲೂ ಸಹ ಸಮಯವಿದೆ. ನವಚಂಡಿಕಾ ಹೋಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಲು ತಮ್ಮ ಹೆಸರು ನಕ್ಷತ್ರ ಗೋತ್ರಗಳನ್ನು ಕೌಂಟರ್ ಬಳಿ ಬರೆಸಿ ದೇವಸ್ಥಾನದ ತಳಭಾಗದಲ್ಲಿ ಅರ್ಚಕರು ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಮಾಡಿಸಿ ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಪೂರ್ಣ ಸೌಖ್ಯಕ್ಕಾಗಿ ಇಡೀ ವರ್ಷ ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬ ಸಂತೋಷ ಸುಖದಿಂದ ಇರುತ್ತದೆ. ಅಂತಹ ಒಂದು ನವಚಂಡಿಕೆಯರ ವಿಶೇಷವಾದ ನವಚಂಡಿಕಾ ಹೋಮ ಭಕ್ತಾದಿಗಳ ದಯವಿಟ್ಟು ಭಾಗವಹಿಸಿ. ಇಲ್ಲವಾದರೆ 1 ವರ್ಷಗಳು ಬೇಕಾಗುತ್ತದೆ ಇಂತಹ ನೀವು ಹೋಮವನ್ನು ನೋಡಲು ಮತ್ತು ಮಾಡಿಸಲು. ಈ ಹೋಮದ ವಿಶಿಷ್ಟತೆ ಏನೆಂದರೆ, ನಾವು ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿ ಮಾಡಲು ಕನಿಷ್ಠ 3 ರಿಂದ 4 ಲಕ್ಷಗಳು ಖರ್ಚಾಗುವಂತಹ ವಿಶೇಷವಾದ ನವಚಂಡಿಕೆಯರ ಹೋಮ. ಭಕ್ತಾದಿಗಳು ಅತ್ಯಂತ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ಆ ತಾಯಿಯ ಸನ್ನಿಧಿಯಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂತಹ ನವಚಂಡಿಕಾ ಹೋಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸತಕ್ಕದ್ದು. समस्त व्याधि बाध निवारणार्थ शरीरे अस्थिज हृदयज कंठज दंतज नासिकज नेत्रज कर्णज केशज पादादि शिरपर्यंत व्याधि बाध निवारणार्थ आरोग्य भाग्यत सिद्ध्यर्थ मम गृहे व्यापार उद्योग व्यवहार क्षेत्रे विजयवल्ली अंबा सहित चक्ररूपी महासुदर्शन महाविष्णु प्रसाद सिद्ध्यर्थम प्रसादेन मारण उच्चाटन स्तंभन मोहन आकर्षण विद्वेषण मंत्र यंत्र तंत्र विषचूर्ण भस्म प्रयोग नख प्रयोग 6 वर्षे कर्तव्य एतद्वर्ष प्रयुक्त प्रथम दिन साध्य त्रिदिन पर्यंत ब्रह्मरथोत्सव पूर्वांग महाकाली महालक्ष्मी महासरस्वती आत्मक स्वरूपिण्याः चंडिका हवनाक्यं कर्म करिष्यमाणः यथाशक्ति चंडिका हवन संपूर्ण फल प्राप्ति द्वारा औषधि स्वरूप मंगल द्रव्य अनुग्रह प्रसाद सिद्ध्यर्थ यथाशक्ति कन्यक सुवासिनी पूजाक्यं कर्म करिष्यमाणः दुर्गा परमेश्वरी प्रसादेन कुटुंबस्य सर्वेषां बालक बालकीनांच कुटुंबस्य सदाकाल सर्वारिष्ट कन्यायै नमः रक्तबीजनिवादिन्यै नमः हस्तवदनायै नमः संध्यायै नमः शांकर्यै नमः द्युतियै नमः भार्गव्यै नमः वारुण्यै नमः विद्यायै नमः दरायै नमः दरासुरार्चिताय नमः गायत्र्यै नमः गायत्र्यै नमः गंगायै नमः दुर्गायै नमः केतकरस्वराय नमः छन्दोमयाय नमः
मह्ये नमः छायायै नमः सार्वज्ञे नमः चन्दनप्रिया नमः जरण्ये नमः जान्वन्ये नमः जाताय नमः राक्षस्ये नमः वल्लर्ये नमः वल्लभाय नमः वल्लर्ये नमः वल्यङ्कृतमध्यमाय नमः हरिदिक्ये नमः हयारूढाय नमः हरिप्रिया नमः सर्वसिद्ध्यै नमः वरप्रदाय नमः दुर्गादेव्यै नमः अष्टोत्तरपुष्पार्चनपूजां समर्पयामि ಮಹಾಸರಸ್ವತಿ ಪೂಜಾಂಗ್ರಿಷ್ಯ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ತೊಟ್ಟಲ್ಲ ಹಣ್ಣುಗಳೆಲ್ಲ ಇದೆ ಹೊಡೆದ್ಬಿಟ್ಟು ಒಂದು ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಹೊಡೆದ್ಬಿಟ್ಟು ನೈವೇದ್ಯಕ್ಕೆ ರೆಡಿ ಮಾಡ್ಬಿಡಿ ದಿವ್ಯ ಧೂಪಮಾಗ್ರಾಪಯಾಮಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಮಕಮಾಸೀತ್ ಬಾಹುರಾಜನ್ಯಕೃತಃ ಪುರೋದರಸ್ಯ ಯದ್ವೈಶ್ಯಃ ಸತ್ಯಾಗಂ ಶೂದ್ರೋ ಜಾತಿನ ಸರ್ವಾಣಿ ರೂಪಾಣಿ ವಿಚಿತ್ಯ ಧೀರಃ ನಾಮಾನಿ ಕೃತ್ವಾ ಶಿವಸಂಗಿರಾಸ್ತೆ ಓಂ ಹಿರಣ್ಯಪಾತ್ರಂ ಮದೋ ಪೂರ್ಣಂತರಾದಿ ಅರವ್ಯಾಧಾನೇತಿ ಏಕದಾ ಬ್ರಹ್ಮಣಮುಪಹರತಿ ಏಕದೇವ ಯಜಮಾನ ಆಯಸ್ತೆ ದೋದರಾತಿ विराजयामि आदमनीयं समर्पयामि परिमलपत्रपुष्पाणि समर्पयामि कारयामि स्वरूपे महातामसी योगनिद्रे हरे प्रबोधकारिणी महामधुकैटभनाशिनी चराचरवशीकरिणी महामोहपटलविध्वंसिनि सर्वसौख्यप्रदे भगवति नमः स्वाहा स्वरिया इदं नमः ओं तस्य पारयतस्तं यप्रदा पुत्राणि पौरसान् बभो वर्षत्रभो पाकुल्वा विध्वंसिनस्तदा स्वाहा ओं ततस्वरमाजातो लितदेशाधिपो भवते आक्रान्तस्य महाभागस्तेस्तदा प्रबलादिभिः स्वाहा मद्पूर्वैर्पालितं पूर्वं मया हीनं पुरं हितते मद्भक्तैस्तेरसत्तस्ते धर्मतः पाल्यतेन वा स्वाहा ॐ एवमानुगता नित्यं प्रसादधनभोजनैः अनुबद्धं भुवन्ते च कुर्वन्त्यन्यमहे भदां स्वाहा ओम एतच्चान्यच्च तततं चिन्तयामास पार्थवः तत्र विप्राष्टमाभ्यासे वैकमेशं ददर्शच स्वाहा ओम सोऽहं न वेत्तु पुत्राणां कुशलां पुरुषात्मिकां प्रपत्तिं कुजनानां ददाराणां चाततं च स्वाहा ओम कथं ते किन्न सद्वृत्ता दुर्वृत्ता किन्मे सुधा स्वाहा ओम निरस्तौ बालभ्ये पुत्रदारादिभिर्धने स्वाहा ओम वैश्य उवाच स्वाहा ओम वेसन्दर्जपदस्तेऽहं धनलुब्धे निरागतः उदिस्पदनहार्दं जहार्दितेष्वेव मे मनः स्वाहा अजन्तनगतः पुत्रे दारे भद्रे स्तथोज्जितः स्वदनेन तदन्तःकष्टे जुहार्दे तथापि स्वाहा तत्किमेतन्महाभागजन्मोहो ज्ञानिनोर्पि ममास्थित भवत्येषा विवेकान्धश्च मूढता स्वाहा ज्ञानमस्ति समस्तस्य दन्तोर्विषयगोचरे विषयाश्च महाभागजान्ति चैव पृथक् पृथक् स्वाहा ज्ञानिनो मृजा सत्य किन्तु ते न हि केवलं यतो हि ज्ञानिनः सर्वे पशुवृक्षमृगादयः स्वाहा ज्ञाने च तद्वशीतान् पतङ्गान् स्थापतञ्जुषो क्षणमोक्षादतान् मोहात् पीड्यमानान् भिक्षुधा स्वाहा तथा विमोदावर्ते मोहदत्ते निपातिताः महामाया प्रभावे रसंसारस्थितिकारिणा स्वाहा ज्ञानिनां विजेतां देवी भगवती हिता बलादाकृष्यमोहाय महामाया प्रदक्षते स्वाहा ॐ सा विद्या परमामुक्तेर्हेतुभूता स्वाहा ॐ राजोवाच स्वाहा ॐ
ॐ यत्प्रभाव तथा देवी यत्स्वरूपा यदुद्भवा स्वाहा ॐ ऋषिर्वाच स्वाहा तथा पितत्वनुपन्निर्बोधा श्रूयतां मम स्वाहा योगनिद्राय विष्णुजगत्ये कारणवीकृते आस्तीर्विशेषमभजत्कल्पान्ते भगवान् प्रभु स्वाहा मार्कंडे पुराणे सूर्यसावर्णिके मन्वन्तरे देवी महात्म्ये प्रथमश्री जगदम्बार्पणमस्तु ॐ अक्षस्तक्परशो गदे चतुर्धं दन्तां महाराजसे महालक्ष्मी महासेना महिषासुरनाशिनी देवी समस्तजनाजरवशीकरणी महामोहपटलविध्वंसिनी सर्वसौख्यप्रदे भगवति नमः स्वाहा महालक्ष्म्याय इदं नमः ॐ ह्रीं प्रगिर्वाच स्वाहा ॐ स्वर्गान् निरागताः सर्वे तेन देवगणा भुवि वितरन्ति यथा पत्यामहिषेण दुरात्मना स्वाहा नित्यं निशम्य देवानां वदांसि मधुसूदनः चकारकोपं दम्भस्तद्भुकुटी कुटिलाननौ स्वाहा अन्येषां चैव देवानां चक्रादीनां चलीरतः निर्गलं सुमहत्ते तत्तच्चैक्यं समगच्छद स्वाहा अतीवते सम्पूर्णं ज्वलन्तमिव पर्वतं ददृशुस्ते सुरास्तत्रज्वालाभ्याप्तदिगन्तरं स्वाहा मकरं दत्तदत्ते तत्सर्वदेव शरीरजम् एकस्थं तदभूम्नारे व्याप्तलोकत्रयं विशा स्वाहा भूच्छा भवन्ते दत्तेन जायतन्मुखं याम्येन च भवन्केशा बाहवो विष्णुतेन सा स्वाहा ॐ सौम्येन स्तनजोर्घं मध्यं चेन्द्रेण च भवत् वारुण्ये च तन्धोरकम्बस्ते च सा भव स्वाहा तस्यात्तुनन्ता सम्भूता प्राजापत्येन तेजसा न जनत्तितरं तज्ञे तथा पावकते तथा स्वाहा ॐ तपस्समस्तु देवानां तेजोराशसमुद्भवां तां विलोक्यपदं प्रापरमरा महिषार्जिता स्वाहा ॐ दक्कन्ददत्तवान् कट्नस्मत्पाठ्यस्पदक्कदः छन्हन्तवरुणश्चग्निं ददौ तस्यै हुदाचन स्वाहा ॐ ददौ तस्यै सहस्राक्षो घण्टामैराकृताक्षितात् कालदण्डाजमोदण्डं पादङ्गां प्रपतिर्ददौ स्वाहा ॐ तेजश्चतुर्वनागेशो महामणिविभूषणं नागहारो ददोदस्ते धत्ते च पृथिवीमां स्वाहा ॐ तस्यानाथेन घोरेण कृत्समापूरितन्नभः अमाजतातिमहता प्रतिशब्दो महानभूं स्वाहा ॐ अग्निमेतति निक्रोधादाभाश्च महिषासुरः अभ्यदावदशब्दसमशुरैरसुरेव तस्वाहा ॐ शोभिताशेषपादालां धनुज्जानस्पनेन तां द्विजोभुजसहस्रेण समन्तात् व्याप्ततं तिलां स्वाहा ॐ महिषासुरसेनाने चित्किरात्तो महासुरः युधे तामरेष्ठान्ये चतुरङ्गपरान्वितः स्वाहा ॐ पञ्चाशद्भिसन्धिनिसुरो महासुरः अजदानान्ददेशद्भिर्भास्कलो युधेरणे स्वाहा ॐ विडालाक्षो जदानां च पञ्चाशद्भिरथायुतैः संयुगेतनां परिवारितः स्वाहा
ओम कोटि कोटि सहस्रे तुरथानां दन्तिनां तथा खजानां तवतो युद्धे तत्र भून् महिषासुरः स्वाहा ओम केचित् केचित् पाशां तथा परे देवीं खड्गं प्रहारे सुतेना बन्धुप्रदक्रम स्वाहा ओमनाजस्ताननादेवी स्तूयमाना असुरर्षिभिः मुमोचासुरदेहे चतुष्टान्यस्तामितेश्वरी स्वाहा ओम निश्वासामुदेयां च युद्धमाना अरणेऽम्बिका त एव सद्यः सम्भूता गणाशतसहस्रश स्वाहा ओमपादयन्तप्रधान् गणाशङ्खां तथा परे मृदङ्गां तथा देवान्ये तस्मिन् युद्धमहोत्सवे स्वाहा ओम पादयामास देवान्यान् घण्टास्वन विमोहितान् असुरान् भुविभासेन पद्भाचान्यानकर्षयत् स्वाहा ओम हेमश्चकेतुधुलं मुसलेन भुजं हताः केतन्निपतता भूमो भिन्नाः स्थूलेन वक्षसि स्वाहा ओम केशाचिद्बाहवश्चिन्नाश्चिन्नग्रीवाः तथा परे चिरां सुपेतनन्ये कामन्ये मध्ये विदारकाः स्वाहा ओम छिन्ने पितान्ये सृतिपतिताः पुनरुत्थिताः युद्धस्यापदे दुर्विरुद्धे दुर्जलिदाचिताः स्वाहा ओम पातितैरसराकाश्वैरसुरैष्टवसुन्धरा अगम्यासा भवतत्रजत्रा भूत्समहानः स्वाहा ओम क्षणेन तन्महासैन्यमसराणां तथाम्बिका निन्ये सावन्यस्तृणदारुमहाशयं स्वाहा ओम देव्या गणेशकृतं युद्धं तथा सुरैः यथेषां तदुर्देवा पुष्पवृष्टिमता दिवे स्वाहा ओम नमो देव्ये महादेव्ये शिवायै सततं नमः नमः प्रगत्ये भद्रायै निजता प्रणतास्मदा आयुधाये समाहनाये सपरिवाराये लक्ष्मीवेदाधिष्ठात्रे महालक्ष्मी महाहुतिं समर्पयामि नमः स्वाहा ओम वेगभ्रमण वीक्षुण्णा महेत शव्यशीरित ताङ्गूलेन दष्टाभ्यः प्लावयामास सर्वतः स्वाहा विधिक्रोधतमात्मा तमापतन्तं महासुरं दुष्पातादण्डिकाङ्गोपं तद्भुता च तदा करोत् स्वाहा समर्थक्बुद्धा जगन्माता दण्डिका पानमुत्तमम् अपौ पुनः पुनः श्रीवर्गासा ऋणलोचना स्वाहा ओम भागतान् पहितां प्रेरणजोर्नयन्ति शरोत्रैः स्वागतं मदोद्धूतमुखनागासुराक्षरं स्वाहा ओम कर्तकदक्षिणं मूढमुदुजा भक्तिमाम्यहं मया त्वयहते तैव गद्यस्यन्त्यासुदेवता स्वाहा ओम एवमुक्ता समुत्पत्स्यतारूढा तं महासुरं पादेनाङ्कं कण्ठे शूलेनैनमताडयत् स्वाहा वर्धनिष्ठान्त एवासौ युध्यमानो महासुरः गजामहादिनादेशाचिरच्चिन्तानिपातितः स्वाहा ओम दुष्टवृन्दाम्बुरादे हिंसादिव्यैर्महर्षिभिः जगर्गन्धर्वपतजवनुर्जुप्ताप्सुरोगणा स्वाहा नमो देव्ये महादेव्यै जुवायै सततं नमः नमः प्रगत्ये भद्रायै निजता प्रणता स्मृता साङ्गायै साजुधायै सुपरिवारायै अष्टाविंशतिवर्णात्मकायै महालक्ष्मी महाहुतिं समर्पयामि नमः स्वाहा महालक्ष्म्या इदं नमः यावया वृत्या अग्रे मार्कंडेय पुराणे सूर्यदावणिके मन्वन्तरे देवी महात्म्ये तृतीय श्री जगदम्बार्पणमस्तु ओम नमश्चण्डिकायै ओम ऋषिरुवाच स्वाहा
ॐ देव्याय जाततमिदं जगदात्मशक्त्या निःशेषदेवशक्तिघ्नं समूहमूर्त्या रामम्बिकामखिलदेवमहर्षपूज्यां भक्तानदास्मै ददातु शुभानिसान स्वाहा ॐ या श्री स्वयं सुकृतिनां भवनेश लक्ष्मीं पापात्मनां तदधियां हृदयेषु बुद्धिः दद्धातरां कुलधनं प्रभवस्त्रज्जातान्पानतास्म परिपालय देवि विश्वं स्वाहा ॐ मेधादेवी विदिताखिलशास्त्रतारा दुर्गा च दुर्गभवसागरनौरसङ्गा देवैटभारहृदैवगताधिवासा गौरी त्वमेव शशमौलिकतं प्रतिष्ठा स्वाहा ओम प्राज्ञां रक्षप्रवेशां तदण्डिके रक्षदक्षिणे ब्राह्मणेनात्मशूरस्य उत्तरस्य अन्तथेश्वरे स्वाहा ओम खड्गशूलकदाते यारिता प्राणिदेविके करपल्लवसर्गी तेजस्वान् रक्षसर्वतः स्वाहा ओम एवं सदा सुरेदिव्ये तुदमै नन्दनोद्भवैः अर्चिराजगदान्धाति तथा गन्धानुलेपनैः स्वाहा ओम वृद्धये स्वप्रमुदात्मं भवेथा सर्वदाम्बिके स्वाहा विधिप्रसादिता देवे जगतोऽर्थे तथात्मनः तथेतर्वा बद्धकार्ये भूमान्तर्हितानि भस्माः ओम पुनश्च गौरी देहात्था समुद्भूता यथा भवते वधाय दुष्टरीत्यानां तथा शुम्भयो स्वाहा ओम नमो देवी महादेवी शिवाय सततं नमः नमस्कृत्ये भद्रायै यदा प्रणदास्पदा भाङ्गायै कालिभागे सपरिपालायै जगन्नात्मिकायै शक्तिरूपिणी महालक्ष्मी महाहुतिं समर्पयामि नमः स्वाहा महालक्ष्म्या इदं न मम यवया अमृत्या अमृतये यवयस्ते नमोऽर्णे नस्तुतरा भव जय दुर्गे जय दुर्गे जय दुर्गे सत्यास्तन्तु यजमानस्य कामाः दुर्दिश्रीमान्कण्डे पुराणे सूर्यधावटिके मन्वन्तरे देवी महात्मे चतुर्थश्री जगदम्बार्पणमस्तु घण्टाशूलहलालशङ्खमुतले चक्रधनुसायकं हस्ताब्दीततीं घनान्तविरसच्छेतां चतुल्यप्रभां गौरीदेहसमुद्भवान् जगतामाधारभूतां महा पूर्वामन्त्रसरस्वती मनुभजे शुम्भातिदैत्यार्दिनीम् ॐ श्रीं ह्रीं क्लीं अष्टवक्त्रे अष्टपादाञ्जनप्रभे चतुर्विंशल्लोदनमालिनी स्फुरद्वरदंष्ट्रे भीमरूपे स्वरूपे महासत्त्वगुणे दुष्टनिग्रहे भक्तजनप्रतिपालिके महामाये देवी प्रादुर्भावो नाम धूम्रलोचनचण्डमुण्डरक्तबीजनिशुम्भनाशिनी देवस्तुते देवी माहात्म्ये फलदसुरवैशयोर्प्रदानं नाम चराचरवशीकरणी महामोहपटलविध्वंसिनी सर्वसौख्यप्रदे भगवति नमः स्वाहा महासरस्वत्या इदं न मम ओम क्लीं ऋषिर्वाच स्वाहा ओम तावे सूर्यतां तद्वदधिकारं तथेन्दवं सौपे नमथयाम्यं च चक्राते वरुणस्य च स्वाहा हताधिकारास्ताभ्यां सर्वे निराकृताः महासुराभ्यां तां देवीं संस्मरन्त्यपराजितां स्वाहा
विगाः भवतां शिष्यामि तत्क्षणात् ब्रह्माणः स्वाहा या देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभिधीयते नमस्तस्यै स्वाहा ॐ नमस्तस्यै स्वाहा ॐ नमस्तस्यै नमो नमः स्वाहा या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै स्वाहा ॐ नमस्तस्यै स्वाहा ॐ नमस्तस्यै नमो नमः स्वाहा ॐ या देवी सर्वभूतेषु वृत्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै स्वाहा ॐ नमस्तस्यै स्वाहा ॐ नमस्तस्यै नमो नमः स्वाहा या देवी सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै स्वाहा ॐ नमस्तस्यै स्वाहा ॐ नमस्तस्यै नमो नमः स्वाहा ॐ या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता नमस्तस्यै स्वाहा ॐ नमस्तस्यै स्वाहा ॐ नमस्तस्यै नमो नमः स्वाहा या देवी सर्वभूतेषु पुष्टिरूपेण संस्थिता नमस्तस्यै स्वाहा ॐ नमस्तस्यै स्वाहा ॐ नमस्तस्यै नमो नमः स्वाहा ॐ या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै स्वाहा ॐ नमस्तस्यै स्वाहा ॐ नमस्तस्यै नमो नमः स्वाहा या देवी सर्वभूतेषु भ्रान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै स्वाहा ॐ नमस्तस्यै स्वाहा ॐ नमस्तस्यै नमो नमः स्वाहा ॐ इन्द्रियाणामधिष्ठात्रे भूतानां चाखिलेषु च भूतेषु च तदन्तस्यै व्याप्त्यै देव्यै नमो नमः स्वाहा चितिरूपेण यागसमेतस्याप्तस्थिता जगत नमस्तस्यै स्वाहा ॐ नमस्तस्यै स्वाहा ॐ नमस्तस्यै नमो नमः स्वाहा ॐ सुरासुरे पूर्वमुखेष्टुतं प्रजा तथा सुरेन्द्रेण दिनेषु सेविता करोतु सा नः शुभहेतुरेश्वरे शुभानि भद्राणि स्वाहा या साम्प्रतं चोद्धत दैत्यताभिदैरस्माभिरीशा च भुवै नमस्ते या तस्मृता तत्क्षणमेव हन्ति नः सर्वापदो भक्ति विनम्रमूर्तिभिः स्वाहा ॐ ऋषिरुवाच स्वाहा एवं समाभियुक्तानां देवानां तत्र पार्वती स्नातुमभ्यायोतो ये जाह्नव्यादपनन्दन स्वाहा ॐ अप्रवीतां तुरां सुभ्रभवद्भिस्तु जयेन्द्रकान् शरीरकोशदुष्टाश्च समद्भूता प्रवेक्षिवा स्वाहा स्तोत्रं ममैकक्रियते शुम्भदैत्यनिराकृतैः देवैः समेते समरे निशुम्भेन पराजितैः स्वाहा ॐ शरीरकोशात् दत्तस्य पार्वत्या निश्चिताम्बिका कौशिके च तमस्ते ततो लोकेषु गीयते स्वाहा तस्या विनिर्गताया कृष्णाभूत साविकार्ती कारकेति समाख्याता हिमाचलक्ताश्रया स्वाहा ॐ साम्बा ममानुजम्बा परिशुम्भमरुविक्रमं भजत्पञ्चन्तराभाङ्गिरत्नभूता दिवैयत स्वाहा ऐश्वर्यवतुलं प्राप्स्यते मत्परिग्रहात् एतद्विध्यासमालोच्य मत्परिग्रहतां प्रज स्वाहा ॐ ऋषिर्वाच स्वाहा इत्युक्त्वा सा भगवती गम्भीरां तस्मिना जगौ दुर्गा भगवती भद्रायेदं धार्यते जगत् स्वाहा ॐ देव्युवाच स्वाहा सत्यमुक्तं त्वयानात्रमिच्छा किञ्चित् प्रयोजितं त्रैलोक्यानि परिशुम्भो दिशुम्भश्चापितादृश स्वाहा ॐ किन्वत्तजत्प्रतिज्ञातं मिथ्या तद्विजते कथं शूलधामल्पबुद्धिर्पात्प्रतिज्ञाया गता पुरा स्वाहा योगां चैति सङ्ग्रामे यो मे दर्पं व्यपोहति यो मे प्रतिपदो लोके समे भर्ता भविष्यति स्वाहा गच्छतशुम्भो वामहापरः आन्त्यत्वाकिन्तरेणादपाणि गृह्णातु मे लघु स्वाहा दूत उवाच स्वाहा देवं तं देवी ब्रूहि ममागतः त्रैलोक्येकः पुमांसिष्ठेदग्रेशं फलशुम्भजो स्वाहा अन्येषापि दैत्यानां सर्वे देवानवयुधि तिष्ठन्ति सम्मुखे देवी किं पुरस्त्री त्वमेका स्वाहा मित्राज्य सकला देवास्तस्तुर्येकान्तसंयुगे शुम्भादीनां कृतं तेषां चेत्प्रजा सिजतं स्वाहा सात्वं गच्छमयि भोक्ता पार्श्वं शुम्भदिशुम्भयोः केशाकर्षणनिर्धूतकबलभामागमिष्यति स्वाहा ॐ देव्युवाच स्वाहा एवमेतत्परिशुम्भो दिशुम्भश्चापितादृशः किं करोमि प्रतिज्ञामेतदालोचिता पुरा स्वाहा ॐ हत्वं गच्छमयोक्तं ते यदे तत्सर्वमादतः तदा लक्ष्मा सुरेन्द्राय सुतजक्तं करोतु यत् स्वाहा नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः नमः प्रगत्यै भद्रायै निजतां प्रणतास्पदा भाङ्गायै साधुभायै सपरिवारायै विष्णुमायादित्रयो विंशतिदेवास्मितायै महासरस्वत्यै महाहुतिं समर्पयामि नमः स्वाहा महासरस्वत्या इदं मम महात्मे पंचमश्री जगदम्बार्पणमस्तु ओम ऋषिर्वाच स्वाहा
पूरितः समाजश्च समागम्य दैत्यराजाय विस्तरात् स्वाहा ओम तस्य दूतस्य दद्वागमाकर्ण्या सुरराजतः सक्रोधः प्राहदैत्यानामधिपं धूम्रलोचनं स्वाहा सदृष्टाकान्ततो देवी दुहिनाचलसंस्थितां जगाजोच्चैत्र्याहीति मूलक्षुम्पदिशुम्पयो स्वाहा ओम चेत्पीत्यात् भवति मद्भर्तारमुपैषदि ततो बलान्नयामे जगेशाकर्षणविक्बलां स्वाहा देव्युवाच स्वाहा ओम दैत्येश्वरेण प्रीतो बलवान् बलसम्पदः बलान्नयति मावे ततः किञ्चय करोम्यहं स्वाहा ऋषिरुवाच स्वाहा नित्यक्तस्तोत्कथावत्तामसरो धूम्रलोचनः हुङ्कारेणैव दम्भस्पदाचकारां विकासदा स्वाहा महासैति मुसुराणां तदामिका भवत्सदायकैतीक्ष्णै तदा शक्तिपरश्वधैः स्वाहा ततो भागत्वानादं दुभैवरम् अपारासुरसेनायां सिंहोदेव्या स्ववाहन स्वाहा कांशद्गरप्रहारेण दैत्यानास्येन चापरात् आक्रान्त्याचारणेनान्यान् जगात् ब्रह्मासुरान् स्वाहा एतात्पिण्ड्यामासनके कोष्ठानिकेतरी तथा तत्प्रहारेण विरांसितवान् पृथक् स्वाहा छिन्नबाहुशरसकृतास्तेन तदा परे पवौषधं कोष्ठादन्येषां सुतकेसरः स्वाहा ॐ नमो देव्ये महादेव्ये शिवायै सततं नमः नमः प्रगत्यै भक्तायै जगदा प्रणतात्मदा साङ्गायै सायुधायै सपरिवारायै धूम्राख्ये महासरस्वत्यै महाहुतिं समर्पयामि नमः स्वाहा महासरस्वत्या इदं नमः विद्या अमृतये यवयस्ये नमोऽर्घ्ये तथा नस्तुतरा भव जय दुर्गे जय दुर्गे जय दुर्गे सत्यास्तन्तु यजमानश्चकामाः सृष्टिमार्कण्डे पुराणे सूर्यदावणिके मन्वन्तरे देवी महात्मे षष्ठी जगदम्बार्पणमस्तु ॐ नमः चण्डिकायै ॐ विष्णुपादस्वाहा ष्टस्य काले गृहीत्वा मुण्डमेव च प्राह पतङ्गाः समिष्णमभ्ये तदण्डिकां स्वाहा ॐ विष्णुपादस्वाहा तावानीतौ ततो दृष्ट्वाचण्डमुण्डौ महातरौ उवाचकाले कल्याणी ललितं चण्डिकावच स्वाहा ॐ यस्माच्चण्डं च मुण्डं च गृहीत्वात्ममुपागता चामुण्डे च ततो लोके ख्याता देवी भविष्यति स्वाहा नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः नमः प्रकृत्यै भद्रायै नियतां प्रणतास्मतां साङ्गायै सायुधायै सपरिवारायै कर्पूरबीजाधिष्ठात्रे कलिका चामुण्डा देव्यै महासरस्वत्यै महाहुतिं समर्पयामि नमः स्वाहा महासरस्वत्या इदं नमः जय दुर्गे जय दुर्गे जय दुर्गे ॐ ऋषिर्वाच स्वाहा ततःपराधेन देताशुभप्रदा भवान् उद्योगं सर्वदैत्यानां दैत्यानाम् आदिदेशः स्वाहा ॐ कोटिवीर्याणि पञ्चाशूराणां कुलानि वै शतं कुलानि धूम्राणां निर्गच्छन्तु ममात्मजा स्वाहा ओमारे शक्तिहस्तात् मयूरभरवाहनान् योद्धोक्ताय ज्योतिज्ञानम्बिका गुहरूपिणी स्वाहा ॐ यज्ञवाराहमतलं रूपं या बिभ्रतो हरेः कृत्यस्थाप्याय ज्योतत्रवाराहे बिभ्रति तनुं स्वाहा ॐ वज्रहस्तात् देवै जयगदराजोपरिस्थिता प्राप्ता सहस्रनयना यथा चक्रस्तथैव सा स्वाहा वाचतान् बहितान् बाणान् शूलशक्तिपरस्पधान् युद्धेतनिर्याद्धान् धर्ममुक्ते महेशभिः स्वाहा कमण्डजलाख्ये पहतवीर्यान् हदौतः ब्रह्माणीताकरोच्छत्रून् येन येन स्मधापति स्वाहा मैत्रीकुलिशपातेन सजतो दैत्यदानवाः पेतुर्विदा कृष्ण्यां रुहिरौधः प्रवर्षिण स्वाहा
ब्रह्महे विदर्तां चान्यान् भक्षयन्ति महासुरान् नारसिंहे तदाराधो नादापूर्णदिगम्बरा स्वाहा उषितमातगणं गद्धं मर्दयन्तं महासुरान् घृष्वात्फपादिर्विधेर्नेतुर्देवारिदैका स्वाहा रक्तबिन्दुर्यथा भूमौ पतत्यश्च शरीरतः समुत्पततमेदिन्यां तत्प्रमाणो महासुरः स्वाहा पुलिसेनाहस्यासु बहुसहस्रावचोडितं समुत्तस्थस्थतो लोकास्तद्रूपास्तत्पराक्रमा स्वाहा ततस्ते हर्षमुतुलभवापुत्रिदशानुप तेषां मातृकनो जातो नरत्ता संमदोत्थः स्वाहा नमो देव्ये महादेव्ये शिवायै सततं नमः नमस्कृत्ये भद्रायै नियता प्रणता स्मता साङ्गायै साजसायै सपरिवारायै वाग्भववेदादिभाग्ये महासरस्वत्यै महाहुतिं समर्पयामि नमः स्वाहा महासरस्वत्या इदं नमः यावया वृद्धा अवृगये यवयस्ते नमोर्ये तथा नस्तुतरा भवा मार्कण्डे पुराणे सूर्यरावणिके मन्त्रे देवी महात्मे अष्टमश्रीजगदम्बार्पणमस्तु ओम राजोपाद स्वाहा भोजच्छेच्छामि हंसोऽतं प्रक्तवेदे निपातले चकारं भोजत्कर्मनिशं भष्टाभिगोपन स्वाहा ओम ततोद्धमदेवासे देव्या शुम्भरशुम्भयोः शरमरशमदेवो ब्रह्मेशयो रिपवरशतो स्वाहा ओम निशुम्भो निजतं खड्गं धर्मजाताय सुप्रभम् अदाडजन्मोत्थितिं हम देव्या वाहनमुत्तमं स्वाहा ृमुक्ताज्वालादिभीषण आजान्तीवज्ञघूटा भासालिदस्ता बहुकया स्वाहा ब्रह्मवत्ताङ्करान् देवे शुम्भस्तत्प्रहिताङ्करान् दिच्छेदशैरुपे शतशोधसहस्रश स्वाहा संताप्तचेतनामात्तकार्मुकः आजकारणदेवी कालिके धृणं तथा स्वाहा भगवते दुर्गा 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 अर्चनाश्री दिच्छेददेवी चक्राणि स्वदरे साजकांस्तनां स्वाहा ओम केचिद्विनेषु रसुरा केचिन्नष्टा महाहवाद भक्षिताश्चापरे काले जपतो देविकादिपै स्वाहा नमो देव्ये महादेव्ये शिवायै सततं नमः नमस्कृत्ये भद्रायै नियता प्रणता स्मता साङ्गायै साजुधायै सपरिवारायै वाग्भववेदादिभाग्ये महासत्त्वत्ये महाहुतिं समर्पयामि नमः स्वाहा महासरस्वत्या इदं नमः यावया वृद्ध्या अवृगये यवयस्ते नमोर्ये तथा नस्तुतरा भव जय दुर्गे जय दुर्गे जय दुर्गे सत्यास्तन्तुलितमानश्च कामाः वस्तुस्ते मार्कण्डे पुराणे सूर्यरावणिके मन्मन्त्रे देवी महात्मे नमश्रीजगदम्बार्पणमस्तु ओम ऋषिर्वाद स्वाहा उपलापरे मातुर्गे गर्भमावह ज्ञासा परमाचुर्युद्धते दातिमाञ्जनी स्वाहा वर्षेषिते शस्त्रे तथा शास्त्रे सुदारुणैः तयोर्युद्धमोद्भोज सर्वलोकभयङ्करं स्वाहा ओमुक्तानितेन चास्त्राणि दिव्यानि परमेश्वरी पतञ्जलिर्विभोग्रहङ्कारो कारणात् स्वाहा स्वाहा
प्रसन्नमखिलम्हले जगत्स्वास्थ्यमदेवापनिर्मलं च भवन्न स्वाहा देवगणा सर्वे हर्षनिर्भरमानसाः बभोर्म्यते तस्मिन् गन्धर्वानिर्नन्दको स्वाहा ॐ नमो देव्यै महादेव्यै शिवाजे सततं नमः नमस्कृत्यै भक्ताजे निजता प्रणता स्मदा काङ्काजे नानुधाये नमनिवाराय धर्मवाहनाय त्रिशूलपाशधारिण्यै महासरस्वत्यै महाहुतिं समर्पयामि नमस्ते महासरस्वत्या इदं नमः यमजा वृक्षा अमृगे यमजस्ते नमोऽन्ये अशानस्तुतरा भव जय दुर्गे जय दुर्गे जय दुर्गे सत्यास्तन्तु जनमानस्य कामाः स्वस्ति श्रीमार्कण्डेय पुराणे दुरितावणिके मन्वन्तरे देवी महात्म्ये धर्मश्रीजगदम्बार्पणमस्तु ॐ ऋषिर्वाच स्वाहा ओम देवी प्रपन्नाति हरे प्रतीक प्रतीकमात ಎಲ್ಲರೂ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಬೇಕು. ದೇವತೆಗಳು ದೇವಿಯನ್ನು ಸ್ತುತಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ರಾಕ್ಷಸನ್ನೆಲ್ಲ ಸಂಹಾರ ಮಾಡಿದೀಯಾ, ನಮಗೆ ಎಲ್ಲವನ್ನು ನಮಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಿದೀಯಾ, ನಾನು ನಿಮಗೆ ನಮಸ್ಕಾರ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ದೇವತೆಗಳೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನೀವೆಲ್ಲರೂ ಚಂಡಿಕಾ ಪರಮೇಶ್ವರಿಯ ಇಲ್ಲಿ ಗಂಗಮ್ಮ ದೇವಿಯ ಆಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಚಂಡಿಕಾ ಪರಮೇಶ್ವರಿಗೆ ನೀವು ಕೂಡ ಅವರೆಲ್ಲರೂ ಸಂಹಾರ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಕಷ್ಟಗಳನ್ನೆಲ್ಲ ದೂರ ಮಾಡಿ ನಮಗೆ ಸುಖ ಸಂತೋಷವನ್ನು ನೀಡು ಎಂಬುದಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುತ್ತಾ ಈಗ ಎಲ್ಲರೂ ನಾರಾಯಣಿ ನಮೋಸ್ತುತೆ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಆದವರು ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ಜಾಗ ನಮ್ಮ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮೊದಲಾಗಿ ಜಾಗ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು. ಸ್ವಲ್ಪ ಮುಂದಿನ ವರ್ಷ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಮುಂದೆ ದೇವಸ್ಥಾನ ಮುಂದೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ವಿ. ಮುಂದಿನ ವರ್ಷ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಸಹಕಾರದಿಂದ ಮುಂದೆ ದೇವಿಯ ಮುಂದೆ ಹೊರಗಡೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಅವಕಾಶವಾಗಿ ಜಾಗ ಸಿಗುತ್ತೆ. ಆ ಥರ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಸಹಸ್ರ ಚಂಡಿ ಕಟ್ಟೆಗಂಡಿ ಎಲ್ಲ ಮಾಡಿ ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಅನುಕೂಲ ಆಗಿ ಎಲ್ಲರೂ ಆ ದೇವಿಯ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಮುಂದಿನ ವರ್ಷ ಚಂಡಿ ಮಾಡಬೇಕು, ಸಹಸ್ರ ಚಂಡಿ ಮಾಡಬೇಕು. ಆ ಥರ ನೀವೆಲ್ಲರೂ ದೇವಿಯಿಂದ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಅವಳ ಅನುಗ್ರಹ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಇರಲಿ. ಈಗ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡುತ್ತಂದು ಆದವರು ಕೈ ಮುಗಿರಿ. ಜಾಗ ಇದ್ದ ಅಂತಂದರೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ. ಎಲ್ಲರೂ ದೇವಿಯನ್ನು ನಾರಾಯಣ ನಮಸ್ತುತೆ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ನೀವು ನಾರಾಯಣ ನಮಸ್ತುತೆ ಅಂತ ಹೇಳಿ. ओम देवी प्रपन्नार्ति हरे प्रसीद प्रसीद माता जगतोऽखिलस्य प्रसीद विश्वेश्वरि पाहि विश्वं त्वमीश्वरे देवी धराधरस्य स्वाहा ओम त्वं वैष्णवी शक्तिरनन्तवीर्या विश्वस्य बीजं परमासि माजा सम्मोहितं देवी समस्तमे तत्त्वं वै प्रसन्ना भुवि मुक्तिहेतु स्वाहा ओम सर्वभूतानि देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी त्वं स्तुता सुतलेका वा भवन्तु परमोत्तज स्वाहा ओम कलाकाष्ठादिरूपेण परिणामप्रदायिनी विश्वस्योपरतो शक्ते नारायणि नमोस्तुते स्वाहा ओम सृष्टिस्थितिविनाशानां शक्तिभूते सनातनी गुणाश्रये गुणमये नारायणि नमोस्तुते स्वाहा ओम हंसयुक्त विमानस्थे ब्रह्माणि रूपधारिणि दोषांभक्षरिके देवी नारायणि नमोस्तुते स्वाहा ओम
ओम मयूरकुक्कुटपते महाशक्तिधरे नघे कौमारी रूपसंस्थाने नारायणि नमोस्तुते स्वाहा ओम गृहीतोग्रमः चक्रे दंष्टोद्धतवसुन्धरे वराहरूपिणि शुभे नारायणि नमोस्तुते स्वाहा ओम किरीटिनि महाभद्रे सहस्रनयनोज्ज्वले वृत्रप्राणहरे दैन्द्रिनारायणि नमोस्तुते स्वाहा ओम दंष्टाकरालवदने शिरोमाला विभूषणे चामुण्डे मुण्डमथने नारायणि नमोस्तुते स्वाहा ओम मेधे सरस्वतिवरे भूतिभाभवितामसि नियते त्वं प्रसीदेशे नारायणि नमोस्तुते स्वाहा ओम एतत्ते वदनं सौम्यं लोचनत्रयभूषितं पातु नः सर्वभूतेभ्यः कात्यायनि नमोस्तुते स्वाहा ओम हिनस्तिदैतदेतां सुधनेना पुरिया जगते साखण्डा पातु नो देवि पापेभ्यो न स्तुतानि वस्वाहा ओम भोगानशेषानपहंति दुष्टारुष्टादकामान् सकलानभीष्टान् त्वामाश्रितानां न विपन्नराणां त्वामाश्रिताह्याश्रजतां प्रजान्ति स्वाहा ओम विश्वेश्वरि त्वं परिपासि विश्वं विश्वात्मिकाधारयसिह विश्वं विश्वेशवन्द्या भवति भवन्ति विश्वाश्रजाये त्वयि भक्तिनं गा स्वाहा ओम प्रणतानां प्रसीदत्वं देवि विश्वार्तिहारिणि त्रैलोक्यवासिना विद्ये लोकानां वरदा भव स्वाहा ओम वरदाहं सुरगणावरय्यं मनसेच्छथा त्वं ऋणध्वं प्रयच्छामि जगतामुपकारकं स्वाहा ओम सर्वाबाधाप्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरी एवमेव त्वया कार्यमस्मद्वैरिविनाशनं स्वाहा ओम वैवस्वतेन्तरे प्राप्ते अष्टाविंशतिमे युगे शुम्भोनिशुम्भश्चैवान्यावुत्पद्येते महासुरौ स्वाहा ओम पुनरप्यति रौद्रेण रूपेण पृथिवीतले अवतीर्य हनिष्यामि वैप्रचित्तां तदानवान् स्वाहा ओम ततो मां देवताः स्वर्गे मध्यलोके च मानवाः स्तुवन्तो व्याहरिष्यन्ति तदनं रक्तनन्दिकां स्वाहा ओम यथा यदा यदा बाधादानवोत्था भविष्यति तदा तदा गतिर्याहं करिष्यामि संशयं स्वाहा नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः यदा प्रणता स्मदा साङ्गायै साजुभायै सपरिवारायै सर्वस्वरूपिण्यै नारायण्यै महासरस्वत्यै महाहुतिं समर्पयामि नमः स्वाहा महासरस्वत्या इदं नमः विद्या अमृगै यवजस्तेन भूर्गे स्वस्ति मार्कंडे पुराणे सूर्यताण्डिके मन्वन्तरे देवी महात्मे एकादशः श्री जगदम्बार्पणमस्तु महिषासुरघातनं कीर्तिजश्चन्त चेतद्वद्वधं शुम्भनिशुम्भयो स्वाहा तेषां दुष्करं किञ्चित् दुष्कृतोत्थानतापदः भविष्यतिदारिद्र्यं न देवेत् विचोदनं स्वाहा ॐ तस्मान्ममैतन्माहात्म्यं पठितव्यं समाहितैः श्रोतव्यं च तदा भक्त्या परं स्वस्त्यजनं महत्स्वाहा यद्ये तत्पठ्यके सम्यनित्यमाजतने मम सदानतद्विमोक्षापि सान्निध्यं तत्र मे स्थितं स्वाहा ॐ
ओम जानता जानता वा विबलभूता निधागतां प्रदेशकृत्याम्यहं प्रेत्या बन्ध्यहोमं तथागतं स्वाहा युष्माभिष्टजोजाश्चजाश्च ब्रह्मर्षिभिः कृताः ब्रह्मणा च कृतास्तास्तु प्रयच्छन्तु शुभां स्वाहा ओम स्तुता संपूजिता पुष्पेण गन्धधूपादिभिस्तथा ददातिविद्दं बुद्धां च बलिं धर्मे ददां शुभां स्वाहा ओम नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः नमः प्रगत्यै भद्रायै नियता प्रणदात्मतां साङ्गायै साजुधायै सपरिवारायै बालात्रिपुरसुन्दर्यै महासरस्वत्यै महाहुतिं समर्पयामि नमः स्वाहा महासरस्वत्या इदं नमः यामया आवृत्या अमृगे जगदस्ते नमोऽर्मे तथानस्तु करा भवान् जय दुर्गे सत्यास्तन्तु जयमानश्च कामाः उत्तिष्ठे मार्कण्डेय पुराणे सूर्यधावण्यके मन्वन्तरे देवी महात्म्ये द्वादशः ते जगदम्बार्पणमस्तु ದೇವಿಗೆ ಎಲ್ಲ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿ ಮನೆಗಳಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಶುಭ ಕಾರ್ಯಗಳ ನಡೆಯಲಿ, ನಿಮ್ಮ ಕೋರಿಕೆಗಳೆಲ್ಲ ಈಡೇರಲಿ. ನಿಮಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಗಂಗಮ್ಮ ದೇವಿಯ ಅನುಗ್ರಹ ಇರಲಿ. ನಮ್ಮ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ ಎಂಬುದಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾ ಈ ದಿನ ಚಂಡಿಯ ಹೋಮವನ್ನು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಸಹಕಾರ ಹೀಗೆ ಮುಂದುವರಿಯಲಿ. ಹೀಗೆ ಆ ದೇವಿಗಳು ನಿಮಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಅನುಗ್ರಹವನ್ನು ಮಾಡಲಿ ಎಂಬುದಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುತ್ತಾ ಇನ್ನೊಂದು ಅಧ್ಯಾಯ ಇದೆ. ಯಾರು ದಯವಿಟ್ಟು ತಳ್ಳಾಡಬೇಡಿ. ತುಂಬಾ ನಾವಿರೋದ್ರಿಂದ ದೂರದಿಂದ ಅಲ್ಲಿಂದ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ಸಾಯಂಕಾಲ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ಮಾಡಿ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ಪರವಾಗಿಲ್ಲ. ಅನ್ನ ಪ್ರಸಾದದ ವ್ಯವಸ್ಥೆಗೆ ಸಹ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲರೂ ದೇವಿಯ ಪ್ರಸಾದವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಬೇಕಾಗಿರುತ್ತದೆ. ओम ऋषिर्वाच स्वाहा ओम एवं प्रभावा सा देवी जये गन्धार्जते जगत् विद्या तथैव कृजते भगवद्विष्णुमायया स्वाहा ओम तामुपैः महाराज शरणं परमेश्वरी आराधिता सेवरणां भोगस्वर्गापवर्गदा स्वाहा ओम इति तस्तवतश्चुत्वा सुरथस्तनराधिपः प्रणिपत्य महाभागं तमृषं संशितप्रणं स्वाहा ओम सन्दर्शनार्थमम्बाजा नदीपुरी नमास्थितः ततवैशस्तपस्ते भे देवी सूक्तं परञ्जपं स्वाहा ओम निराहारो यतात्मानौ तन्मनस्कौ समाहितौ धृतस्थौ बलिञ्जै व्रजगात्रा सुगुक्षितं स्वाहा ओम देव्युवाच स्वाहा ओम वैश्यवर्यत्वजाजष्टवरोऽस्मत्तोऽभिवाञ्छितः स्वाहा ओम मार्कण्डेय उवाच स्वाहा ओम एवं देव्या वरं लब्ध्वा सुरथः क्षत्रियऋषभः सूर्याज्जन्म समासाद्य सावर्णिर्भविता मनुस्वाहा ओम एवं देव्या वरं लब्ध्वा सुरथः क्षत्रियऋषभः सूर्याज्जन्म समासाद्य सावर्णिर्भविता मनुः ह्रीं ओम स्वाहा महादेव्यै शिवायै सततं नमः भगवते भद्रायै नियता प्रणतास्पदा नागवल्ली तलैनुतां जगतां समस्तां समलां सपुष्पां महाहुतिं समर्पयामि नमः स्वाहा यावया आवृत्या अवृणे यवजस्ते नमोऽर्म्ये तथा नस्तुतरा भव
जय दुर्गे जय दुर्गे जय दुर्गे क्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते जय दुर्गे जय दुर्गे जय 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 दुर्गे सत्या सत्व यजमानस्य कामाः. ವ್ಯಾಸರ ಶಿಷ್ಯ ಜೈಮಿನಿಯ ಪ್ರಶ್ನೆ, ನಿರ್ಗುಣನಾದ ಹರಿ ಸಗುಣನಾಗಿದ್ದು ಹೇಗೆ ಅಂತ. ಆ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರವಾಗಿ ಮಾರ್ಕಂಡೇಯ ಪುರಾಣವೇ ಬಂತು. 9,000 ಶ್ಲೋಕಗಳು, 192 ಅಧ್ಯಾಯ, ಅದರಲ್ಲಿ 81ನೇ ಅಧ್ಯಾಯದಿಂದ ಸಪ್ತಶತಿ ಪ್ರಾರಂಭವಾಯಿತು. ಈ ಸಪ್ತಶತಿಯಲ್ಲಿ ಏನಿದೆ, ಮೊದಲನೇದಾಗಿ ಏನೇನಿದೆ ಅಂತ ನೋಡಿದ್ರೆ, ಸಪ್ತಶತಿಯಲ್ಲಿ 3 ಖಂಡಗಳಿವೆ, 3 ಚರಿತ್ರಗಳಿವೆ. ಒಂದು ಪ್ರಥಮ ಚರಿತ್ರ, ಎರಡನೇದು ಮಧ್ಯಮ ಚರಿತ್ರ, ಮೂರನೇದು ಉತ್ತಮ ಚರಿತ್ರ. ಪ್ರಥಮ ಚರಿತ್ರದಲ್ಲಿ ಯೋಗಮಾಯ ಯೋಗ ನಿದ್ರಾ ರೂಪದಲ್ಲಿ ಮಹಾಕಾಳಿಯ ಆವಿರ್ಭಾವ, ಮಧ್ಯಮ ಚರಿತ್ರದಲ್ಲಿ ದೇವಜಾತ ದುರ್ಗೆಯ ಆವಿರ್ಭಾವ, ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿಯ ಆವಿರ್ಭಾವ, ಹಾಗೆ ಉತ್ತಮ ಚರಿತ್ರದಲ್ಲಿ ಮಹಾ ಸರಸ್ವತಿಯ ಆವಿರ್ಭಾವ. ಈ ತರ 3 ಚರಿತ್ರಗಳಿವೆ. ಇವು ಮೂರು ರೂಪಗಳು. ಮಹಾಕಾಳಿ ಅಂದ್ರೆ ತಮೋಗುಣದ ರೂಪ, ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಅಂದ್ರೆ ರಜೋಗುಣದ ರೂಪ, ಮಹಾ ಸರಸ್ವತಿ ಅಂದ್ರೆ ಸತ್ವಗುಣದ ರೂಪ. ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿದೆ ಈ ಪ್ರಪಂಚ 3 ಗುಣಗಳಿಂದ ನಿರ್ಮಿತವಾಗಿದೆ ಅಂತ. ನಮಗೂ ಕೂಡ ಗೊತ್ತಿದೆ 3 ಗುಣಗಳು ಇದೆ ಅಂತ. ನಮ್ಮಲ್ಲೂ ಕೂಡ 3 ಗುಣಗಳಿವೆ. ಅಂದ್ರೆ ನಾವು ಜಡವಾದ್ರೆ ರಾತ್ರಿ ನಿದ್ದೆ ಮಾಡ್ತೀವಲ್ಲ, ಅದು ತಮೋಗುಣ. ಬೆಳಿಗ್ಗೆ ಎದ್ದಾಗ ನಾವು ಕಾರ್ಯಚಟುವಟಿಕೆಯಿಂದ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಓಡಾಡ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಉತ್ಸಾಹವಾಗಿರ್ತೀವಲ್ಲ, ಅದು ರಜೋಗುಣ. ನಾವು ಯಾವಾಗ ಸಂತೋಷವಾಗಿರ್ತೀವಿ, ಯಾವಾಗ ಸಂತೋಷವನ್ನು ಅನುಭವಿಸ್ತೀವಿ, ಪ್ರಸನ್ನರಾಗಿರ್ತೀವಿ, ಶಾಂತರಾಗಿರ್ತೀವಿ, ಆಗ ಅದು ಸತ್ವಗುಣದ ಜಾಗೃತಿ ಆಗಿರುತ್ತೆ. ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಯಾವಾಗ ಜಡವಾಗಿರುತ್ತೋ ಅದು ತಮೋಗುಣವಾಗಿರುತ್ತೆ, ಯಾವಾಗ ಚಂಚಲವಾಗಿರುತ್ತೋ ಅದು ರಜೋಗುಣವಾಗಿರುತ್ತೆ, ಯಾವಾಗ ಮನಸ್ಸು ಶಾಂತವಾಗಿರುತ್ತೋ ಅದು ಸತ್ವಗುಣವಾಗಿರುತ್ತದೆ. ಮಹಾಕಾಳಿ ಅಂದ್ರೆ ತಮೋಗುಣ, ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಅಂದ್ರೆ ರಜೋಗುಣ, ಮಹಾ ಸರಸ್ವತಿ ಅಂದ್ರೆ ಸತ್ವಗುಣ. ಹಾಗೆ ಮಹಾಕಾಳಿ ಅಂದ್ರೆ ಸಮಸ್ತ ಶೌರ್ಯ ಇರುವಂತವಳು, ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಅಂದ್ರೆ ನಮಗೆ ಎಲ್ಲ ಧನಧಾನ್ಯ ಸಂಪತ್ತನ್ನು ಕೊಡುವಂತವಳು, ಮಹಾ ಸರಸ್ವತಿ ಅಂದ್ರೆ ನಮಗೆ ಜ್ಞಾನವನ್ನು ಕೊಡುವಂತವಳು. ಅಂದ್ರೆ ಮಸಲ್ ಪವರ್, ಮನಿ ಪವರ್ ಮತ್ತೆ ಮೈಂಡ್ ಪವರ್, ನಾಲೆಜ್ ಆಫ್ ಮೈಂಡ್. ಅಂದ್ರೆ ಜ್ಞಾನವೂ ಬೇಕು, ದುಡ್ಡು ಬೇಕು, ಶೌರ್ಯವೂ ಬೇಕು. ಬರೀ ಶೌರ್ಯ ಇದ್ದು ನಮ್ಮ ಹತ್ರ ಸಂಪತ್ತಿಲ್ಲ, ಜ್ಞಾನ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಏನು ಪ್ರಯೋಜನ ಇಲ್ಲ. ಬರೀ ದುಡ್ಡಿದೆ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ನಡೆಯೋಕೆ ಶಕ್ತಿ ಇಲ್ಲ, ಅಥವಾ ಆ ದುಡ್ಡು ಎಲ್ಲಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಜ್ಞಾನನೇ ಇಲ್ಲ ಅಥವಾ ಅಂದ್ರೆ ಅದು ಕೂಡ ಪ್ರಯೋಜನ ಇಲ್ಲ. ಬರೀ ಜ್ಞಾನ ಇದ್ದು ಕೈಲೇನು ಶಕ್ತಿ ಇಲ್ಲ ಅಂತಂದು ಪ್ರಯೋಜನ ಇಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಮಹಾಕಾಳಿ, ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ, ಮಹಾ ಸರಸ್ವತಿ ಈ 3 ಕೂಡ ನಮ್ಗೆ ಬೇಕು. ಹಾಗೆ ಇದು 3 ತತ್ವಗಳನ್ನ ಒಳಗೊಂಡಿದೆ ಮಹಾ ಸಪ್ತಶತಿ ಅನ್ನೋದು. ಒಂದು ಅಗ್ನಿ ತತ್ವ, ಇನ್ನೊಂದು ವಾಯು ತತ್ವ, ಇನ್ನೊಂದು ಸೂರ್ಯ ತತ್ವ. ಅಗ್ನಿಯ ಚಲನೆ ಹೇಗೆ ಅಂದ್ರೆ ಮೇಲ್ಮುಖ. ಈಗ ಉದಾಹರಣೆಗೆ ಒಂದು ಉರಿತಾ ಇರುವ ಕೊಳ್ಳಿಯನ್ನ ನೀವು ಅಧೋಮುಖವಾಗಿ ಕೆಳಮುಖವಾಗಿ ಹಿಡಿದು ಕೂಡ ಅಗ್ನಿ ಮೇಲ್ಮುಖವಾಗಿ ಉರಿಯುತ್ತೆ. ವಾಯು ಯಾವಾಗ ಅಡ್ಡಡ್ಡನೆ ಸಂಚಾರ ಮಾಡುತ್ತೆ. ಸೂರ್ಯ ಮೇಲಿಂದ ಕೆಳಗಡೆ ನಮಗೆ ಕಿರಣವನ್ನು ಬೀಳ್ತಾನೆ. ಹೀಗೆ 3 ದಿಕ್ಕು, 3 ಲೋಕಗಳಲ್ಲಿಯೂ ವ್ಯಾಪಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಈ ಸಪ್ತಶತಿ. ಹಾಗೆ 3 ವೇದಗಳ ಸ್ವರೂಪ ಅಂದ್ರೆ ಋಗ್ವೇದ, ಯಜುರ್ವೇದ, ಸಾಮವೇದ. ಅಂದ್ರೆ ಓಂಕಾರ, ಓಂ ಅ ಉ ಮ ಅಂತ 3 ಅಕ್ಷರಗಳಿದೆಯಲ್ಲ, ಓಂಕಾರ ಸ್ವರೂಪ. ಹಾಗೆ ಈ 3 ವೇದಗಳ ಸ್ವರೂಪ, ಅಥರ್ವಣ ವೇದನು ಇದರಲ್ಲೇ ಸೇರಿತು. ಹೀಗೆ 4 ವೇದಗಳ ಸ್ವರೂಪವೇ ಈ ಸಪ್ತಶತಿ ಆಗಿದೆ. ಹಾಗೆ ಈಗ ನಾವು ಸಪ್ತಶತಿಯನ್ನ ನಾವು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ನ್ಯಾಸಗಳು 11 ತರದ ನ್ಯಾಸಗಳು ಬರುತ್ತೆ. ಹಾಗೆ ಚರಿತ್ರ ನ್ಯಾಸ ಅಂತ ಬರುತ್ತೆ. ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಶರೀರಗಳನ್ನ, ಆಯಾ ಅಂಗಗಳನ್ನು ಮುಟ್ಟುಕೊಂಡು ಪ್ರತಿಯೊಂದು ಅಂಗಗಳಿಗೂ ದೇವಿಯನ್ನ ಆವಾಹನೆ ಮಾಡಿ, ನಮ್ಮ ಶರೀರದ ಕಣ್ಣು, ಕಿವಿ, ಮೂಗು, ನಾಲಿಗೆ, ಚರ್ಮ ಎಲ್ಲ ಇಂದ್ರಿಯಗಳಲ್ಲಿ ತಾಯಿಯನ್ನ ಆವಾಹನೆ ಮಾಡಿ ನಾವು ಅಂತರ್ಮುಖರಾಗುವಂಥದ್ದು. ಹಾಗೆ ಕವಚ, ಅರ್ಗಲ, ಕೀಲಕ ಅಂತ ಬರುತ್ತೆ. ಕವಚ ಅಂತ ನಮ್ಮ ಆವರಣ ಅಥವಾ ಒಂದು ರೂಮು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡ್ರೆ ಆ ರೂಮಿನ ಬಾಗಿಲು. ಅರ್ಗಲ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಅಗ್ನಿ ಹಾಕ್ತಿವಲ್ಲ, ಏನು ಲ್ಯಾಚ್ ಅಂತ ಹಾಕ್ತೀವಲ್ಲ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಅಲ್ಲಿ, ಲ್ಯಾಚ್ ಹಾಕುವಂಥದ್ದು. ಕೀಲಕ ಅಂದ್ರೆ ಅದು ಬೀಗ ಹಾಕುವಂಥದ್ದು. ಇದು ಯಾಕೆ ಈ ತರ ನಾವು ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಅಂದ್ರೆ, ಹೊರಗಡೆಯಿಂದ ಯಾವುದೇ ಕೂಡ ನಮಗೆ ವಿಘ್ನಗಳು ಉಂಟಾಗಬಾರ್ದು, ಹೊರಗಡೆಯಿಂದ ಯಾವುದೇ ಶಕ್ತಿಯ ತೊಂದರೆ ಉಂಟಾಗಬಾರ್ದು ಅಂತ. ಒಂದು ಹೊರಗಡೆ ಉಂಟಾಗಬಾರ್ದು ಅನ್ನೋಕ್ಕಿಂತ ಮುಖ್ಯವಾಗಿ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಹೊರಗಡೆ ಹೋಗಬಾರ್ದು ಅಂತ. ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ದೇವಿಯ ಪಾದಪದ್ಮಗಳಲ್ಲೇ ನೆಲೆಸಿ ಈ ಹೋಮವನ್ನ, ಈ ಪಾರಾಯಣವನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ. ಅಂದ್ರೆ ಕಠೋಪನಿಷತ್ತಲ್ಲಿ ಹೇಳಿದೆ, ಪರಾಂಚಿ ಖಾಲಿ ವ್ಯತರಣ ಸ್ವಯಂಭೋ ತಸ್ಮಾತ್ ಪರಾಂ ಪಶ್ಯತಿ ನಾಂತರಾತ್ಮನ್
ಕಶ್ಚಿತ್ ಧೀರಃ ಪ್ರತ್ಯಗಾತ್ಮಾನಮೈಕ್ಷತ ಆವೃತ ಚಕ್ಷು ಅಮೃತತ್ವಮಿಚ್ಛನ್ ಅಂತ. ನಮ್ಮ ಇಂದ್ರಿಯಗಳು ಹೊರಮುಖವಾಗಿ ಕೊರೆಯಲ್ಪಟ್ಟಿರುತ್ತೆ. ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಕಣ್ಣು ಹೊರಗಡೆ ನೋಡುತ್ತೆ, ಕಿವಿ ಹೊರಗಡೆನೆ ಕೇಳುತ್ತೆ, ಮೂಗು ಹೊರಗಡೆಯ ವಾಸನೆಯನ್ನೇ ಗ್ರಹಿಸುತ್ತೆ, ಚರ್ಮ ಹೊರಗಡೆ ಸ್ಪರ್ಶವನ್ನೇ ಗ್ರಹಿಸುತ್ತೆ. ಹೀಗೆ ನಮ್ಮ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕೂಡ ಹೊರಗಡೆ ಮುಖವಾಗಿ ಕೊರೆಯಲ್ಪಟ್ಟಿರುತ್ತೆ. ಯಾರೋ ಒಬ್ಬನು ಧೀರ ಅಂದ್ರೆ ಯಾರ ಮನಸ್ಸು ಚಂಚಲ ಆಗಲ್ವೋ, ಏಕಾಗ್ರತೆಯಿಂದ ಅದನ್ನ ಒಳಮುಖನಾಗ ತಿರುಗಿಸಿ ಪರಮಾತ್ಮನನ್ನ ಕಾಣ್ತಾನೋ ಅವನೇ ಧೀರ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. ಹಾಗೆ ಸಪ್ತಶತಿಯನ್ನ ಕವಚ, ಅರ್ಗಲ, ಕೀಲಕ ಹಾಗೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ನ್ಯಾಸಗಳ ಮೂಲಕ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸನ್ನ ಅಂತರ್ಮುಖ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅದರನ್ನ ತಾಯಿಯ ಪಾದಪದ್ಮಗಳಲ್ಲೇ ಮನಸ್ಸನ್ನ ಇಟ್ಟು ಇದನ್ನ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಸಪ್ತಶತಿ ಹೇಗೆ, ಸಪ್ತಶತಿಯಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅಂತ ನಾವು ನೋಡೋದಾದ್ರೆ, ಜೈಮಿನಿ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿದ್ದ, ಹರಿ ಹೇಗೆ ನಿರ್ಗುಣನಾದನು ಸಗುಣನಾದನು ಅಂತ ಮಾರ್ಕಂಡೇಯ ಪುರಾಣ ಮುಂದೆ ನಡೀತಾ ಇತ್ತು. ಆಗ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಕ್ರೌಷ್ಟಿಕಿ ಅನ್ನೋ ಋಷಿ ಕೇಳ್ತಾನೆ. ಏನ್ ಕೇಳ್ತಾನೆ ಅಂತಂದ್ರೆ, ಈಗ ಯಾವ ಮನ್ವಂತರ ನಡೀತಾ ಇದೆ ಅಂದ್ರೆ ವೈವಸ್ವತ ಮನ್ವಂತರ ನಡೀತಾ ಇದೆ. ಈಗ ಪ್ರಸ್ತುತ ನಡೀತಾ ನಾವು ನಿತ್ಯ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿಸ್ಬೇಕಾದ್ರೆ ವೈವಸ್ವತ ಮನ್ವಂತರೆ, ಕಲಿಯುಗೆ, ಪ್ರಥಮ ಪಾದ ಅಂತ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅಂದ್ರೆ ಸೂರ್ಯನ ಮಗ ವಿವಸ್ವಾನ್ ಅಂದ್ರೆ ವೈವಸ್ವತ ಮನುವಿನ ಈಗ ರಾಜ್ಯಾಡಳಿತ ಈಗ ನಮ್ಗೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ಮುಂದೆ ಸೂರ್ಯ ಸಾವರಣಿ ಅಂತ ಮನು ಬರ್ತಾರೆ. ಈ ಮನ್ವಂತರ ಮುಗಿದ್ಮೇಲೆ ಒಂದು ಮನ್ವಂತರ ಅಂದ್ರೆ ಕೃತಯುಗ, ತ್ರೇತಾಯುಗ, ದ್ವಾಪರ ಯುಗ, ಕಲಿಯುಗ, ಈ 4 ಯುಗಗಳು ಸೇರಿದ್ರೆ ಒಂದು ಮಹಾಯುಗ ಅಂತ. ಹೀಗೆ 14 ಮಹಾಯುಗಗಳು, 17 ಮಹಾಯುಗಗಳು ಒಂದು ಸಲ ಬಂದ್ರೆ ಅದು ಒಂದು ಮನ್ವಂತರ ಅಂತ ಆಗತ್ತೆ. ಅಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಕಾಲ. ಈಗ ವೈವಸ್ವತ ಮನ್ವಂತರ ನಡೀತಾ ಇದೆ, ಮುಂದೆ ಸೂರ್ಯ ಸಾವರಣಿ ಮನ್ವಂತರ ಬರುತ್ತೆ. ಹೇಗೆ ಆ ಸೂರ್ಯ ಸಾವರಣಿ ಮನ್ವಂತರ ಉತ್ಪತ್ತಿ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಕ್ರೌಷ್ಟಿಕಿಗಳು ಕೇಳಿದಾಗ ಆಗ ಮಾರ್ಕಂಡೇಯರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನೋಡು ಈ ಮನ್ವಂತರ ಹೇಳುವಂಥದ್ದು ಎಷ್ಟು ಮನ್ವಂತರ ಇದೆ ಅಂತ ಅಂದ್ರೆ, ಮೊದಲನೇದು ಸ್ವಯಂಭೂ ಮನ್ವಂತರ, ಎರಡನೇದು ಸ್ವಾರೋಚಿಷ ಮನ್ವಂತರ, ಮೂರನೇದು ಉತ್ತಮ ಮನ್ವಂತರ, ನಾಲ್ಕನೇದು ತಾಮಸ ಮನ್ವಂತರ, ಐದನೇದು ರೈವತ ಮನ್ವಂತರ, ಆರನೇದು ಚಾಕ್ಷುಷ ಮನ್ವಂತರ, ಈ ಏಳನೇದು ಈ ಪ್ರಕೃತ ನಡೀತಾ ಇರುವಂಥದ್ದು ವೈವಸ್ವತ ಮನ್ವಂತರ, ಮುಂದಿನದು ಸೂರ್ಯ ಸಾವರಣಿ ಮನ್ವಂತರ, ಆಮೇಲೆ ದಕ್ಷ ಸಾವರಣಿ ಮನ್ವಂತರ, 10ನೇದು ಬ್ರಹ್ಮ ಸಾವರಣಿ ಮನ್ವಂತರ, 11ನೇದು ಧರ್ಮ ಸಾವರಣಿ ಮನ್ವಂತರ, 12 ರುದ್ರ ಸಾವರಣಿ ಮನ್ವಂತರ, 13 ದೇವ ಸಾವರಣಿ ಮನ್ವಂತರ, 14 ಇಂದ್ರ ಸಾವರಣಿ ಮನ್ವಂತರ ಅಂತ. ಮುಂದೆ ಸೂರ್ಯ ಸಾವರಣಿ ಮಣ್ಣು ಉಂಟಾಗಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ತುಂಬಾ ಹಿಂದೆ ಹೋಗ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಎಷ್ಟು ಹಿಂದೆ ಅಂದ್ರೆ ಸ್ವಾರೋಚಿಷ ಮನ್ವಂತರಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಕು ಅಂತ. ಈಗ 17 ಮಹಾಯುಗಗಳು ಒಂದು ಮನ್ವಂತರ ಹೇಳಾದ್ರೆ ಈಗ 7ನೇ ಮನ್ವಂತರ ನಡೀತಾ ಇದೆ ಅಂದ್ರೆ ಇದು 5 ಮನ್ವಂತರಗಳ ಹಿಂದೆ ಹೋಗ್ಬೇಕು ಅಂತ. ಯಾವುದು ಸ್ವಾರೋಚಿಷ ಮನ್ವಂತರಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಕು ಅಂತ. ಆ ಸ್ವಾರೋಚಿಷ ಮನ್ವಂತರದಲ್ಲಿ ಚೈತ್ರ ವಂಶ ಅಂತ ಒಂದು ವಂಶ, ಅದು ಭೃಗು ಮಹರ್ಷಿಗಳ ವಂಶ, ವರುಣನ ವಂಶ. ಅಲ್ಲಿ ಚೈತ್ರ ವಂಶ ಅನ್ನೋ ವಂಶ, ಅದರಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಮಹಾರಾಜ ಇದ್ದ. ಅವನ ಹೆಸರು ಸುರಥ ಅಂತ ಹೆಸರು. ಆ ಸುರಥ ಎಷ್ಟು ಒಳ್ಳೆ ರಾಜನಾಗಿದ್ದ ಅಂದ್ರೆ ಅವನು ಬರೀ ಧರ್ಮ ಬಾಲಕನಾಗಿರದೆ ಅವನ ತಾಯ್ತನೂ ಇತ್ತಂತೆ. ಅವನು ಮಕ್ಕಳನ್ನ, ತಾಯಿ ಹೇಗೆ ಮಕ್ಕಳನ್ನ ಪಾಲನೆ ಮಾಡ್ತಾಳೆ ಹಾಗೆ ಅವನು ತನ್ನ ರಾಜ್ಯವನ್ನೆಲ್ಲ ಪಾಲನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಂತೆ. ಹೀಗೆ ನಡೀತಾ ಇರಬೇಕಾದ್ರೆ ಕೋಲಾ ವಿಧ್ವಂಸಕರು ಅನ್ನೋರು ಅವನ ರಾಜ್ಯವನ್ನ ಮುಚ್ತಾರೆ. ಕೋಲಾ ವಿಧ್ವಂಸಕರು ಅಂದ್ರೆ ಈಗಿನ ಕೊಲ್ಲಾಪುರ, ಅದನ್ನು ವಿಧ್ವಂಸ ಮಾಡೋರು. ಅಂದ್ರೆ ಈಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಹೇಳ್ಬೇಕು ಅಂದ್ರೆ ದೇವಾಲಯಗಳನ್ನು ಒಡೆಯೋರು, ಭಯೋತ್ಪಾದಕರು ಆಗಿನ ಕಾಲದಲ್ಲೇ ಇದ್ರು. ಅವರು ಅವನ ರಾಜ್ಯವನ್ನ ಕೋಲ್ಲಾಪುರವನ್ನ ನಾಶ ಮಾಡೋಕೆ ಮುಟ್ತಾರೆ. ಆಗ ಏನು ತಾಯಿಗೆ ಇಷ್ಟೊಂದು ತೊಂದರೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಮಹಾರಾಜ ಸುರಥ ಅವರನ್ನ ಹಿಮ್ಮೆಟ್ಟಿಸಬೇಕು, ಅವರಿಗೆ ದಂಡನೆ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಯುದ್ಧಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಅವರು ಸುರಥನ ಸೈನ್ಯದ ಮುಂದೆ ಆ ಕೋಲಾ ವಿಧ್ವಂಸಕರು ಏನೂ ಅಲ್ಲ. ಅವನ ಶಸ್ತ್ರ ಸೈನ್ಯವಾಗಲಿ, ಕುದುರೆ ಸೈನ್ಯವಾಗಲಿ, ಗಜ ಸೈನ್ಯವಾಗಲಿ, ಕಾಲಾಳುಗಳಾಗಲಿ, ಅದರ ಮುಂದೆ ತುಂಬಾ ಅಕ್ಷೋಹಿಣಿ ಸೈನ್ಯಗಳಿದ್ವು. ಅವರ ಮುಂದೆ ಕೋಲಾ ವಿಧ್ವಂಸಕರೇನು ದೊಡ್ಡ ವಿಷಯ ಆಗಿರ್ಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಅದು ಭಗವಂತನ ಇಚ್ಛೆ ಏನಿದೆ ಏನೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಬಲೀಯಸಿ ಕೇವಲ ಈಶ್ವರೇಚ್ಛ ಅನ್ನೋ ತರ ಅಂತ ಪುಟ್ಟ ಜನಸಂಖ್ಯೆ ಇದ್ದಂತ ಕೋಲಾ ವಿಧ್ವಂಸಕರು ಇಷ್ಟೊಂದು ದೊಡ್ಡ ಸೈನ್ಯ ಇದ್ದಂತ ಸುರಥನನ್ನ ಸೋಲಿಸ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಏನಿದು ತಾಯಿ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಕ್ಕೋಸ್ಕರ ಹೋದನ್ನ ತಾಯಿ ಕಾಪಾಡಲೇ ಇಲ್ವಲ್ಲ, ಅಷ್ಟು ಚಿಕ್ಕ ಸೈನ್ಯ ಸುರಥನನ್ನು ಸೋಲಿಸ್ಬಿಡ್ತಲ್ಲ, ಅಂತ ಭಯೋತ್ಪಾದಕರೇ ಇಂಥ ಒಳ್ಳೆ ಧರ್ಮಾತ್ಮನ ಸೋಲಿಸ್ಬಿಡ್ತಲ್ಲ, ತಾಯಿ ರಕ್ಷಣೆ ಬರ್ಲೇ ಇಲ್ವಾ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಕೆಲವೊಂದ್ಸಲ
ನಮಗೆ ಕಷ್ಟ ತೊಂದರೆ ಆಯಿತು ಅನ್ನೋದು ಮುಂದೆ ತುಂಬಾ ಶುಭ ಕಾರಣ ಆಗತ್ತೆ. ಹಾಗೆ ಈ ಸುರತನ ಕಥೆ ಆಯಿತು. ಇವನು ಸೋತು ಅರಮನೆಗೆ ಏನೋ ಬಂದ, ಆದ್ರೆ ಇಡೀ ಭೂಮಂಡಲಕ್ಕೆ ರಾಜಾದಿರಾಜನಾಗಿದ್ದ ಸುರತ ರಾಜ್ಯಕ್ಕಷ್ಟೇ ರಾಜನಾದವನು ಆಮೇಲೆ ನಂತರ ಕೇವಲ ತನ್ನ ಅರಮನೆಗಷ್ಟೇ ಸೀಗಿದನಾದ. ಅಂದ್ರೆ ಅವನ ಶಕ್ತಿ ಉತ್ಸಾಹ ಎಲ್ಲ ಕುಂದೋಯ್ತು. ಕೇವಲ ನಾಮಕಷ್ಟೇ ರಾಜನಾದ, ಕೇವಲ ಹೆಸರಿಗೆ ಮಾತ್ರ ರಾಜ, ಆದ್ರೆ ಅಧಿಕಾರ ಎಲ್ಲ ಹೊರಟೋಯ್ತು. ಅವನ ಅಧಿಕಾರವನ್ನ ಅವನ ಮಂತ್ರಿಗಳು ಸೈನ್ಯಾಧಿಕಾರಿಗಳು ಎಲ್ಲ ಹೊಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರು. ಅವನ ಕೋಶವನ್ನ ಅಂದ್ರೆ ದುಡ್ಡನ್ನ ಸಂಪತ್ತನ್ನ ಎಲ್ಲ ಮಂತ್ರಿಗಳು ಅರಮನೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥವರೆಲ್ಲ ಹೊಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರು. ಇನ್ನು ಏನೋ ನನ್ನ ಪ್ರಾಣಾಪಾಯನು ಬಂದ್ಬಹುದು, ತನ್ನ ಜೊತೆಗಿದ್ದವರೇ ನನ್ನನ್ನು ಮುಗಿಸ್ಬಹುದು ಅಂತ ಯಾವಾಗ ಸುರತನಿಗೆ ಅನಿಸ್ತೋ ಆಗ ಅವನು ಬೇಟೆಯ ನೆಪ ಹೊತ್ಕೊಂಡು ನಾನೊಬ್ಬನೇ ಬೇಟೆಯಾಡಕ್ ಹೋಗ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಕುದುರೆ ಹೊತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಕಾಡಿಗೆ ಹೋಗ್ತಾನೆ. ಕಾಡ್ಪಾಲಾಗ್ಬಿಡ್ತಾನೆ ಸುರತ. ಕಾಡ್ಪಾಲಾದ ಸುರತ ಹೀಗೆ ಕಾಡಲ್ಲಿ ಅಲಿತಾ ಇರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಒಂದು ಆಶ್ರಮ ನೋಡ್ತಾನೆ. ಆ ಆಶ್ರಮಕ್ಕೆ ಹೋಗಿ ನೋಡಿದಾಗ ಅಲ್ಲಿ ಸುಮೇಧ ಅಂತ ಋಷಿಗಳ ಆಶ್ರಮ ಅದು. ಆ ಆಶ್ರಮಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ತಂಗಬೇಕಾದ್ರೆ ಅವನ ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತಿಗೆ ಸಮಾಧಿ ಅನ್ನೋ ಒಂದು ವೈಶ್ಯ ವ್ಯಾಪಾರಿ ಅದೇ ಮಾರ್ಗವಾಗಿ ಅದೇ ಸುಮೇಧ ಆಶ್ರಮ ಋಷಿಗಳಿಗೆ ಬರ್ತಾನೆ. ಪಾಪ ಅವನಿಗೂ ಅದೇ ಕತೆ. ಅವನು ತುಂಬಾ ಧನಿಕನಾಗಿದ್ದ, ತುಂಬಾ ಸಂಪತ್ತಿತ್ತು, ಆದ್ರೆ ಅವನಿಗೆ ತುಂಬಾ ಜನ ಹೆಂಡತಿರಿದ್ದಂತೆ ತುಂಬಾ ಜನ ಮಕ್ಕಳಿದ್ದಂತೆ. ಅವರೆಲ್ಲ ಇವನ ಸಂಪತ್ತನ್ನ ಹೊಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಇವನನ್ನ ಮನೆಯಿಂದ ಓಡಿಸ್ಬಿಟ್ರು. ಸಮಾನ ಸ್ನೇಹೆ ವ್ಯಸನೇಶು ಸಖ್ಯಂ ಅಂತ, ಅಂದ್ರೆ ಸಮಾನ ಶೀಲೆ ವ್ಯಸನೇಶು ಸಖ್ಯಂ ಅಂತ ಅಂದ್ರೆ ನಮಗೆ ನಮ್ಮ ಗುಣ ಪರಸ್ಪರ ಹೊಂದಾಣಿಕೆ ಆದ್ರೆ ಅಥವಾ ವ್ಯಸನ ಅಂದ್ರೆ ದುಃಖ ಅಂತ ಅರ್ಥ. ನಮಗೆ ಸಮಾನ ದುಃಖಿಗಳಾದ್ರೆ ತಕ್ಷಣ ಫ್ರೆಂಡ್ಶಿಪ್ ಸ್ನೇಹ ಆಗ್ಬಿಡುತ್ತಂತೆ. ಈ ರಾಜನಿಗೂ ಸಮಾಧಿ ವೈಶ್ಯನಿಗೂ ಇಬ್ಬರಿಗೂ ತುಂಬಾ ಬೇಗ ಸ್ನೇಹ ಉಂಟಾಯಿತು. ಹೀಗೆ ಸ್ನೇಹ ಉಂಟಾದಾಗ ಅವರಿಗೆ ಕಾಡಿಗೇನೋ ಬಂದ್ರು, ಏನು ಬೇಡ ಅವ್ರಿಗೆ ಏನಾದ್ರೂ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ನಾವು ನಮ್ಮ ಪಾಡಿಗೆ ಇರೋಣ ಅಂತ ಕಾಡಿಗೇನೋ ಬಂದ್ರು. ಕಾಡಿಗೆ ಬಂದ್ರೆ ಆ ನಾಡಿನ ಯೋಚನೆ ಬಿಡ್ಲೇ ಇಲ್ವಂತ. ಅವರೆಲ್ಲ ನಮ್ಗೆ ಅವಮಾನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಬಂದ್ರು ಕೂಡ ರಾಜನಿಗೆ ಈಗ ನನ್ನ ಮಂತ್ರಿಗಳೆಲ್ಲ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೋ ಏನೋ, ನನ್ನ ಮದಿಸಿದ ಆನೆ ಹೇಗಿತ್ತು, ಎಷ್ಟು ಪರಾಕ್ರಮಶಾಲಿಯಾಗಿತ್ತು, ಅದು ಊಟ ಹಾಕಿದಾರೋ ಇಲ್ವೋ ಏನೋ, ನನ್ನ ಕುದುರೆಗಳನ್ನ ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿ ನೋಡ್ಕೋತಿದಾರೋ ಅಥವಾ ಹಾಗೆ ಬಿಟ್ಬಿಟ್ಟಿದಾರೋ ಏನೋ, ನನ್ಗೆ ಎಷ್ಟೊಂದು ಸಂಪತ್ತಿತ್ತು ಅದನ್ನೆಲ್ಲ ಸರಿಯಾಗಿ ಬಡ ಜನರಿಗೆ ಕೊಟ್ಟರೋ ಅಥವಾ ಇವರೇ ತಿಂದುಬಿಟ್ರೋ ಏನೋ, ಹೀಗೆ ನಾನಾ ಯೋಚನೆಗಳು ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಕಾಡಕ್ ಶುರು ಆಯಿತು. ಸಮಾಜಕ್ಕೂ ಕೂಡ ತನ್ನ ಹೆಂಡತಿ ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ಊರಲ್ಲೆಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾರೋ ಏನೋ, ನನ್ನ ಸಂಪತ್ತೆಲ್ಲ ಸರಿಯಾಗಿದೆಯೋ ಅಥವಾ ಯಾರೋ ಕಳ್ಳರು ಹೊಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರೋ ಏನೋ ಅಂತ ತುಂಬಾ ದುಃಖ ಉಂಟಾಯಿತು. ಆಗ ಅವರು ಸುಮೇಧ ಋಷಿಗಳ ಹತ್ರ ಕೇಳ್ತಾರೆ, ಅಲ್ಲ ನಾವು ಎಲ್ಲ ಬಿಟ್ಟು ಕಾಡಿಗೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ, ನಮ್ಗೆ ಏನು ಬೇಡ ಅಂತ, ಆದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಊರಿನ ಯೋಚನೆ ಬಿಡ್ತಾ ಇಲ್ವಲ್ಲ, ಯಾಕೆ? ನಮ್ಗೆ ನಾವು ಶಾರೀರಿಕವಾಗೇನೋ ಇಲ್ಲಿದ್ದೀವಿ, ಆದ್ರೆ ನಾವು ಮಾನಸಿಕವಾಗಿ ನಮ್ಮ ಊರಲ್ಲೇ ಮನೆಗಳಲ್ಲೇ ಇದ್ದೀವಲ್ಲ, ಅವ್ರು ನಮ್ಮನ್ನು ಹೊರಗಾಕಿದ್ರು ಕೂಡ ನಾವು ಅದ್ರ ಕಡೆಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದೆಯಲ್ಲ ಮನಸ್ಸು, ಯಾಕೆ ಈ ತರ ಮೋಹ ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ ಆಗ ಸುಮೇಧ ಋಷಿಗಳು ಹೇಳೋದು, ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಮಹಾಮಾಯನೇ ಕಾರಣ ಅಂತ. ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಸ್ವರೂಪ ಕೇವಲ ಪರಮಾತ್ಮನೇ ಸ್ವರೂಪವಾದರೂ ಕೂಡ ನಾವು ಇಂದ್ರಿಯ ಮನಸ್ಸು ಬುದ್ಧಿಯಲ್ಲಿ ನಾನು ಅಂತ ಭಾವನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅದರಲ್ಲಿ ನಾನು ಅಂತ ತಪ್ಪು ತಿಳ್ಕೊಂಡು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡ್ತೀವಲ್ಲ, ಇದೇ ಮಹಾಮಾಯೆ ಅಂತ, ಇದೇ ಕಾರಣ ಅಂತ ಸುಮೇಧ ಋಷಿಗಳು ಆ ತಾಯಿಯ ಕಥೆಯನ್ನ ಹೇಳಕ್ ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ. रक्षोहनं वाचिनमाजिघर्निमित्रं प्रतिष्ठमुपयामि शर्म शिशानो अग्निक्रतुभिः समिद्धस्सनो दिवासर्षः पातु नक्तम्
ಪರಿಪೂರ್ಣ ಪ್ರಸಾದ ಸಿದ್ಧ್ಯರ್ಥ ಗೃಹೇ ಅಲಕ್ಷ್ಮೀ ದೋಷ ನಿರಹರತ್ಪಾದ ಸದಾಕಾಲ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ಸಾನ್ನಿಧ್ಯದ ಸಿದ್ಧ್ಯರ್ಥ ಸಕಲ ಸಂಪದ ಅಭಿವೃದ್ಧ್ಯರ್ಥ महालक्ष्मी प्रसादेन मम यावज्जीव तीर्थ ओमङ्गल्यर्थ अवाप्त्यर्थ दुर्गा परमेश्वरी परिपूर्ण प्रसाद सिद्ध्यर्थ विघ्नेश्वर सन्निधो औषधि स्वरूप मंगल द्रव्य आहुतिं आचार्य मुखेन कारयिष्ये ओम जातवेदसे सुनवामसोमराति यतो निनहावेदः
यशः प्रज्ञा विद्या बुद्धिं
श्रियं बलम् आयुष्यं तेज आरोग्यं